नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. नाही दीदी, माझ्या बापूचं ऋण मीच फेडणार, आणि तसंही मी त्यांच्याशी बोलली आहे. काही दिवसांनी ते घर मी पुन्हा त्यांच्याकडनं विकत घेईन, शुभांगी डोळे पुसत म्हणाली. ते देतील? सिया बोलली. आशा तर आहे, पाहू पुढे, शुभांगी म्हणाली. तुला जे हवं ठाकूरजी तुला नक्की देणार. त्यावर शुभांगी गोड हसली आणि त्यानंतर मग दोघीही कामाला लागल्या. दीदी, ते हुकुमचे मित्र एकटेच आलेत की? शुभांगी जयचं लक्षात आल्यावर म्हणाली. जय? सिया म्हणाली. हो तेच. का ग, अजून कोणी यायला हवं होतं का? दीदी, मी फक्त विचारतीये, जेवण बनवायचं ना म्हणून. ती नजर चोरून म्हणाली. कळतं बरं आम्हाला सगळं. तुला हुकुमची त्यांच्या केसची आठवण येते ना? सिया तिला हाताचा कोपरा मारून चिडवत खट्याळपणे म्हणाली. दीदी, असं काही नाही, ती गडबडून म्हणाली. हेच माझ्याकडे पाहून बोल. सिया तिचा चेहरा तिच्याकडे वळवत म्हणाली. दीदी, तुम्ही पण ना. शुभांगी लाजली. हमारे विषय में बातें हो रही हैं. जय किचनमध्ये येत म्हणाला. मघापासून त्यांच्या गप्पा ऐकत तो भाव होता. सिया आणि शुभांगी त्याच्याकडे पाहू लागल्या. हो, सिया हसून म्हणाली. क्या बात है, दुनिया के दो खूबसूरत लेडीज चक्क माझ्यावरती बोलतायत. जय, यू आर सो लकी. जय स्वतःच्या काळजावरती हात ठेवून नाटकीपणे म्हणाला. शुभांगी हे पाहून खुदकन हसली आणि त्याला तिच्या गालावर पडलेल्या त्या दोन सुंदर खळ्या दिसल्या. वाव, तो एकसारखं तिच्याकडे पाहत म्हणाला. काय झालं? सिया बोलली. भाभिसा, खड्डे. जय शुभांगीकडे पाहून म्हणाला. खड्डे? सिया न समजून शुभांगीकडे पाहत होती. शुभांगीला काहीच समजत नव्हतं. अरे, ते काय म्हणतात, गालावर खड्डे पडतात त्याला? जय आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाला. खळी, डिंपल, सिया म्हणाली. हां तेच, गालावर खळी. हाय, अजून एकदा स्माईल करा ना, जय शुभांगीला म्हणाला आणि ती नुसतीच त्याच्याकडे पाहू लागली. प्लीज, तो पुन्हा लाडीक आवाजामध्ये म्हणाला आणि मग शुभांगी हसली आणि पुन्हा तिच्या गालावरती गोल खोल खळ्या पडल्या. हाय, किती सुंदर आहेत ह्या खळ्या. जय हृदयावरती हात ठेवून म्हणाला. भाभी येते तुझी. हुकुमला कळालं की तू त्यांच्या बिंदनीसोबत फ्लर्ट करतोयस तर तुझी काही खैर नाही. सिया जयचा कान पकडून म्हणाली. सॉरी भाभिसा, सॉरी हुकुम की बिंदनी. जय दोघींनाही वाकून हात जोडत म्हणाला. नवटंकी कुठचा, सिया त्याच्या पाठीमध्ये मारत म्हणाली. शुभांगी, हा शौर्यपेक्षा काही कमी शैतान नाही, सिया हसत म्हणाली. अरे, हा तो शैतान कुठे आहे? मी आलो तेव्हापासून दिसलाच नाही, जय शौर्यबद्दल विचारत म्हणाला. त्याच्या फ्रेंड्सकडे गेलाय, सिया बोलली. शुभांगीला जय खूपच मोकळा आणि हसमुख वाटला. इकडे मुंबईमध्ये सपना आणि आरंभ मॉलमध्ये फिरत होते. तिनं त्याच्याकडनं खूप सारं शॉपिंग करून घेतलं. असं नाही की तिच्याकडे पैशांची कमी होती, परंतु त्याच्या प्रत्येक गोष्टीवर तिला हक्क दाखवायचा होता. दोघांचं लग्न होणार होतं म्हणून मग तिला तो काहीच बोलायचा नाही. आज काय सगळा मॉल लुटायचा इरादा आहे का? आरंभच्या पाठीमागून एक मुलीचा आवाज आला. त्यानं वळून पाहिलं तर त्याची मैत्रीण राणी होती. राणी? आरंभने तिला मिठी मारली, जे सपनाला बिलकुल आवडलं नाही. तू इथे? अमेरिकेतून कधी आलीस? आरंभ कुतूहलानं विचारत म्हणाला. आठवडा झाला, राणी म्हणाली. मग इतके दिवस भेटली का नाहीस? आरंभ म्हणाला आणि राणीने सपनाकडे पाहिलं. बरं ते जाऊ दे, काका काकू कसे आहेत? आरंभ म्हणाला. बाबांची तब्येत बरी राहत नाही ना, वय झालंय आता. किती म्हणते दोघेही माझ्याकडे चला पण ऐकतच नाहीत, राणी उसासा सोडत म्हणाली. मग तूच काही इथे थांबत नाहीस? आरंभ बोलला. विचार तर आहे, पण इथे थांबून काय करू? जॉब तिथे आहे ना, राणी बोलली. मग मला जॉईन हो, आरंभ म्हणाला. तुला? राणीने पुन्हा एकदा सपनाकडे पाहिलं. तिला ती बिलकुल आवडत नव्हती. हो, तू पण एक मॉडेल आहेस, तुलाही जॉब मिळेल आणि मला एक चांगले मॉडेल मिळेल, आरंभ बोलला. त्या घटनेनंतर मी मॉडेलिंग सोडले, आरंभ.
राणी नाराजीच्या सुरात बोलली. नो प्रॉब्लेम, मॉडेलिंग नको करूस पण मला जॉईन होऊन माझ्या मॉडेल्सला ट्रेनिंग तर देशील, आरंभ बोलला. ओके डन, सॅलरी किती देशील, राणी हसत म्हणाली. मी तुझा, ऑफिस तुझं, अजून काय हवंय, आरंभ डोळे मिचकावत म्हणाला. यू नॉटी बॉय, राणी हसत म्हणाली. आरंभ आपल्याला वेळ होतोय, सपना त्यांच्या बोलण्याला कंटाळून म्हणाली. एक मिनिट राणी, उद्या ऑफिसमध्ये ये, बाकीचं तिथेच डिस्कस करू, आरंभ म्हणाला. ओके, राणी म्हणाली आणि मग आरंभ आणि सपना तिथून निघून गेले. राणी आरंभ आणि जयची चांगली मैत्रीण आहे. पेशानं मॉडेल आहे, पण मागच्या 2 वर्षांपूर्वी तिच्यासोबत खूप विचित्र घटना घडल्या. ड्रग केसमध्ये तिचं नाव आलं आणि तिची बरीच बदनामी झाली. त्यामुळे ती भारत सोडून अमेरिकेमध्ये स्थायिक झाली होती. सपनाने तिचं करिअर सुरू केलं तेव्हा राणी आघाडीची मॉडेल होती. सगळीकडे तिचीच चर्चा होती. सपनाला ती काही खास पसंत नव्हती. इकडे सपना आणि आरंभ पार्किंग एरियामध्ये आले. सपनाचा मूड ठीक नव्हता आणि आरंभ तिला काही विचारतही नव्हता. तो गाडीची चावी बाहेर काढत होता. आरंभ, तू तिला ऑफिसमध्ये अजिबात घ्यायचं नाहीस, सपना तणतणत म्हणाली. का, आरंभ म्हणाला. मला ती अजिबात आवडत नाही. सो वॉट, ती तुला आवडत नाही तो तुझा प्रश्न आहे, आरंभ गाडीचा दरवाजा उघडत म्हणाला. तुला माझ्यापेक्षा तिची जास्त ओढ काय, सपना चिडून म्हणाली. हे बघ सपना, राणी मॉडेल नंतर आहे, ती माझी चांगली मैत्रीण आहे. जेव्हा मी या बिझनेसमध्ये आलो ना, तेव्हा तिनं खूप कमी पैशामध्ये माझ्यासाठी या ब्रँडसाठी मॉडेलिंग केलंय आणि ती खूप चांगली ह्युमन बिईंग सुद्धा आहे. तुला ती का आवडत नाही माहीत नाही. तुझी ही चांगली मैत्रीण ड्रग केसमध्ये अडकली होती, विसरू नकोस. किती बदनामी झाली होती तिची, आणि अशा मुलीला तू काम देणार आहेस, सपना दात आवळत म्हणाली. तो तिचा पर्सनल प्रॉब्लेम आहे सपना, पण एक व्यक्ती म्हणून ती खूप चांगली आहे, प्रोफेशनल आहे आणि यावेळी तिला माझी गरज आहे. पण मला ती आवडत नाही. तू नको बोलूस तिच्याशी, सिंपल आहे, आरंभ निर्विकारपणे म्हणाला. तू त्या मुलीसाठी माझ्याशी वाद घालतोयस आरंभ, सपना रागानं म्हणाली. तुला प्रॉब्लेम काय सपना, तू म्हणशील ते ऐकायला मी काही तुझा गुलाम नाही. 1000 तर सांगितलंय मी तुला, माझ्या कामामध्ये ढवळाढवळ करायची नाही, मला ते बिलकुल आवडत नाही. मग का तू नेहमी त्याच गोष्टी करतेस, आरंभ चिडून म्हणाला. ती रागानं त्याच्याकडे पाहत होती. चल आता तुला घरी सोडतो, आरंभ गाडीत बसत म्हणाला. मला नाही यायचं, ती तोंड फुगवून म्हणाली. सपना प्लीज यार, डोंट बिहेव लाईक किड, मला ऑफिसमध्ये खूप कामं आहेत, एकतर जय इथे नाहीये, आरंभ वैतागत म्हणाला. तू तिला जॉब द्यायचा नाहीस, प्रॉमिस मी, तरच मी गाडीत बसेन, सपना हाताची घडी घालून म्हणाली. सिरियसली, आरंभ आश्चर्यानं म्हणाला. येस, तू त्या लफडेबाज मुलीला जॉब द्यायचा नाही की तिच्यासोबत मैत्री सुद्धा ठेवायची नाही, तू तिच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाहीस, सपना ॲटिट्यूडनं भरलेल्या आवाजामध्ये बोलत होती. तुला यायचं आहे की नाही, तो दात आवळत शांततेने म्हणाला आणि तिनं नकारार्थी मान डोलावली. ओके फाईन, आरंभने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो खुनशी हसला. तिला वाटलं तो तिच्या मनासारखं करायला तयार आहे, पण दुसऱ्याच क्षणी त्यानं गाडी स्टार्ट केली आणि तिथून निघाला. सपना आश्चर्यानं त्याच्याकडे पाहत उभी राहिली. तो तिला तिथेच ठेवून निघूनही गेला. आरंभ, तिला त्याचा खूप राग येत होता. तिने हातातल्या शॉपिंग बॅग तिथेच फेकल्या आणि तंतनत तिथूनच निघाली. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सपनाच्या या अशा ॲटिट्यूडमुळे आरंभ सपनासोबत राहील? आणि आता जयचा नक्की काय रोल असेल या सगळ्या गोष्टींमध्ये, पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.